श्रीराम मित्रांनो, मी अक्षय खके स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या रिसोडच्या ऐतिहासिक यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला दाखवणार आहे रिसोड येथील पिंगळाक्षी माता तलाव। तर चला बघूया पिंगळाक्षी देवीचा तलाव। पिंगळाक्षी देवी मंदिर हे ऋषीवट शहरापासून कंकरवाडी रोडवर मात्र 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे। पिंगळाक्षी देवी ही रिसोडचे ग्रामदैवत आहे, त्याचमुळे वर्षभर येथे भाविकांची गर्दी बघण्यासारखी असते। रिसोड सारख्या प्राचीन गावाला पिंगळाक्षी देवी मंदिर आणि पिंगळाक्षी देवी तळ लाभणं म्हणजे खरंच वरदान आहे। अगदी निसर्गरम्य आणि भक्तिभावाने भरलेलं वातावरण आपल्याला इथे बघायला मिळतं। कोरोना काळात लागलेल्या भीषण लॉकडाऊनमुळे सर्वच रिसोडवासी घरात राहून त्रस्त झाले होते। अशा परिस्थितीत लोकांचं मन हलकं करण्याचं काम या निसर्गरम्य वातावरणाने केलं। काही दिवसांपासून या स्थळाला जणू पर्यटन स्थळाचा दर्जाच प्राप्त झालाय। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना समता फाउंडेशन तर्फे झाडांची लागवड करून व मोठ्या वडाच्या झाडांना बसण्यासाठी कठडे करून उत्तम प्रकारे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे। एका बाजूला 100 पेक्षा अधिक एकर मध्ये पसरलेले तळे आहे, तर दुसऱ्या बाजूला हिरवीगार राने आणि या दोघांच्या मध्ये स्थित आहे माता पिंगळाक्षी। सध्या या मंदिराचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे आणि लवकरच भव्य सुंदर मंदिर येथे उभे राहणार आहे। मी माझ्या प्रयत्नातून माता पिंगळाक्षीचं चित्र अशा प्रकारे तयार केलं आहे। आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये चित्र कसं वाटलं नक्की सांगा। तलावाच्या पहिल्या टप्प्यात आपल्याला कॉन्क्रीटच्या पायऱ्या बघायला मिळतात। इथेच एक सुंदर महादेवाचं मंदिर आहे, जे पाण्याची पातळी वाढल्यास जलमय होतं। या तलावात खूप मोठ्या प्रमाणात मासोळ्या आहेत। जे पर्यटक येथे येतात ते नित्य नियमाने मासोळ्या, माकडे आणि कुत्र्यांसाठी नेहमी काही ना काहीतरी खाण्यासाठी घेऊन येतात। या तलावात मासेमारी देखील मोठ्या प्रमाणावर चालते। मित्रांनो, खूप रिसोडवासियांना माहीत नसेल की या तळ्याच्या मध्यभागी आपल्याला जे रिंगण दिसत आहे त्या रिंगणामध्ये काय आहे। काही वर्षांपूर्वी हे तळे पूर्णपणे आटले होते, तेव्हा तळ्याचा पूर्ण तळ दिसत होता। या गोल रिंगणाच्या मधात एक खूप मोठा बारव आहे, जो कधीच सुकला नाही। मातीमुळे तो दिसू शकत नाही, पण यात खूप मोठा बारव आहे। याच तलावात एक खूप मोठा गोल शिलालेख देखील बघण्यात आला होता, जो अजूनही या तळ्याच्या मध्यभागी आहे। या तळ्याचा उपयोग नवरात्र आणि गणपती काळात दुर्गा आणि गणपती मूर्ती विसर्जनासाठी देखील केला जातो। मित्रांनो, मला तुम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होतोय की येत्या काही वर्षात समता फाउंडेशन इथे अजून सौंदर्यीकरणाचं काम करणार आहे। या तळ्याला कॉन्क्रीटचा घाट बांधण्यात येणार आहे, ज्यामुळे या तळ्याला भरभराटी तर येईल, पण गर्दी वाढल्याने आणि निसर्गाशी अधिक खेळ केल्याने नैसर्गिक साधनसंपत्ती व नैसर्गिक सौंदर्यात घट होण्याची भीतीही टाळता येणार नाही। मित्रांनो, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तुम्ही रिसोडचे असाल
तर हा व्हिडिओ अधिकाधिक आपल्या मित्रांसोबत शेअर करा.